साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर येथे मराठा संघटनांच्या बैठकीत तुफान राडा झाला असून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अलीकडेच अक्कलकोट येथे शाई फेक आणि काळी फासल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती। सोलापुरात प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेक करत काळे फासण्यात आले। या घटनेचा निषेध करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। प्रवीण गायकवाड यांनी सत्कारावेळी हल्ला झाल्यामुळे अक्कलकोटचे जन्मेजय राजे यांनी आयोजकांवरच संशय व्यक्त केला होता। त्यांचे पुत्र अमोल राजे यांच्या विरोधात या बैठकीत एकाने वक्तव्य केले, त्यामुळे राजे समर्थकांनी त्यांना मारहाण केली। या हाणामारीच्या घटनेनंतर बैठकस्थळी एकच खळबळ उडाली। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली। सोलापुरात सकल मराठा समाजाची सुरळीत बैठक सुरू होती, मात्र पंढरपूरच्या वकिलाने माझ्याबद्दल चुकीचे बोलल्यामुळे गोंधळ उडाला। यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या। याउलट माझा मुलगा अमोल राजेने दीपक काटे याला सज्जड दम दिला। सभेत बोलणारा युवक चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत होता। माझा मुलगा अमोल यांनी दीपक काटेला घडलेले कृत्य चुकीचे झाल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला, असे जन्मेजय राजे भोसले म्हणाले। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना काळे फासल्याच्या घटनेत सोलापूरमधील राजकीय वातावरण तापले। प्रवीण गायकवाड यांना काळे फासल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली। या प्रकरणाचे पडसाद मराठा समाजातही उमटत आहेत। याच पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत राडा झाल्याची घटना घडली आहे।